बिहारमधल्या पराभवाला जबाबदार कोण यावरून आता भाजपमध्ये नाराजांची फौज एकत्र जमायला सुरुवात झाली आहे। भाजपच्या नेतृत्वावर वरिष्ठ नेते नाराज असल्याचं सूत्र आहे। यशवंत सिन्हा, शांताकुमार, मुरली मनोहर जोशी हे नेते लालकृष्ण अडवाणींच्या घरी एकत्र जमले। दिल्लीतल्या फियास्कोमधून कोणताही धडा शिकलो नाही असं स्पष्टपणे यशवंत सिन्हा यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय। पक्षाला यश आलं असतं तर ज्याने विजयाचं श्रेय घेतलं असतं त्यांना आता पराभवाला दोषी धरलं जात नाहीये असं म्हणत त्यांनी नाव न घेता एक प्रकारे अमित शहा, नरेंद्र मोदींवर शरसंधान केलं। भाजपमधल्या काही नेत्यांना बिहारचा पराभव चांगला जिव्हारी लागलाय, त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अजूनही थांबायला तयार नाहीत। भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा आणि बिहारमधील खासदार हुकुमदेव यादव यांच्यानंतर आता बेगुसरायचे खासदार भोला सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केलंय। पंतप्रधान मोदींनी विकासाची भाषा सोडून आरोपाची मर्यादा ओलांडल्यानंच भाजपचा पराभव झाल्याचा आरोप भोला सिंह यांनी केला आहे। पंतप्रधान मोदींनी थोडा वेळ संगीतासाठी काढला तर देशात सलोखा आणण्यास मदत होईल असा सल्ला ख्यातनाम बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांनी दिला आहे। नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये 2/3 बहुमत मिळवणाऱ्या महाआघाडीचे मंत्री येत्या 20 तारखेला शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। बिहारचे 33वे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्यासोबत 35 आमदार यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतील असंही यापुढे म्हणाले। बिहारी जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव असणारा छठचा उत्सव पार पडल्यावर शपथ घेण्याचा नितीश कुमार यांचा मानस आहे। कर्नाटक काँग्रेस सरकारनं टिपू सुलतानची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी करण्याचा निर्णय घेतला, यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले। भाजप आणि आरएसएस याला मात्र विरोध करणार आहे। टिपू सुलतान हे लोकांना धर्मपरिवर्तित करायला भाग पाडणारे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आरएसएस त्यांना अत्याचारी मानते, दरम्यान आमच्याकडून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं। पुरस्कार वापसीचं वादळ शांत होतं न होतं तोच माजी सैनिकांनी आपली शौर्य पदकं परत करण्याचा निर्णय घेतला। दिवाळी सरकारनं 1 रँक 1 पेन्शन योजना लागू करताना 5 पैकी फक्त 2 मागण्या लागू केल्या आहेत। त्यामुळे ओआरओपीच्या अधिसूचनेवर नाराज होऊन माजी सैनिकांनी आता आपली पदकं परत करण्याची मोहीम सुरू करण्याचा इशारा दिला आहे। पण माजी सैनिकांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणं शक्य नसल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलंय। परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। तब्बल 15 क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणुकीबाबत बदलांना केंद्रानं मंजुरी दिली। या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणूक वाढवण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। संरक्षण क्षेत्रात तब्बल 49% परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे। तर न्यूज चॅनल्समधील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 26% 49% नेण्यात आले। मनोरंजन वाहिन्यांमध्ये 100% परदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे। GSAT-15 या भारताच्या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गायनामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं। GSAT उपग्रहाचं वजन 3164 किलो असून त्यामुळे GSAT प्रणालीची क्षमता वाढणार आहे। क्यूबँडचे 24 संदेशवहन ट्रान्सपोर्टर्स उपलब्ध होणार असून GPS संचलित गगन प्रणाली L1 आणि L5 पट्ट्यात सुरू होणार आहे। त्यामुळे भारतातील D2H ची वाढती मागणी पूर्ण केली जाणार आहे। वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीच्या एका रिपोर्टमध्ये रशियाच्या अथलेटिक्सना कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेण्यास प्रतिबंध लावण्यात यावा अशी सूचना करण्यात आली आहे। रिपोर्टमध्ये रशियाचे 5 खेळाडू आणि 5 प्रशिक्षकांवर आजीवन प्रतिबंध लावण्यावर अधिक भर देण्यात आला आहे। 25 वर्षांनंतर म्यानमारमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत आंग सान सू ला मोठं यश मिळालंय। यामुळे नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी हा पक्ष जवळपास सत्तेत येणार असल्याचं निश्चित मानलं जातं। सिरियामध्ये चालू असलेल्या ऑपरेशनच्या अनुषंगानं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी रशिया कोणत्याही आतंकवादी हल्ल्यासाठी तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे। आणि आता पाहूयात राज्यातील घडामोडी। आज लक्ष्मीपूजन केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नाही तर सन्मानमार्गानं मिळवलेला आणि सन्मार्गानं खर्च होणारा पैसा म्हणजे लक्ष्मी। भ्रष्टाचार करून किंवा अनितीनं फसवून मिळवलेल्या पैशाला लक्ष्मी म्हणत नाहीत। म्हणून जिथे लक्ष्मी असते तिथे सुख, शांती, समाधान असतं असंही म्हटलं जातं। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाला। त्यामुळे किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केलं।
काल संध्याकाळी 5:15 सूर्यकिरणांनी गरुड मंडपात प्रवेश केला. त्यानंतर सूर्यकिरण 5:34 पितळी उंबऱ्यापर्यंत तर आणखी 13 मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला. दिवाळीच्या निमित्तानं अवघं राज्य दीपोत्सवानं उजळून जात असताना स्वराज्याचा दिवा जनतेच्या मनात पेटवणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी रायगड किल्ला मात्र अंधारात असल्याचं चित्र गेली काही वर्ष होतं. म्हणून शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती ही संस्था गेली 4 वर्ष वसुबारसच्या दिवशी मशालींच्या साहाय्यानं रायगड किल्ला उजळून टाकत आहे. शिखांची दक्षिण काशी असलेल्या नांदेडमधील सचखंड गुरुद्वारात तख्त स्नानानं दीपावली उत्सवास सुरुवात झाली. विशेष म्हणजे हा ऐतिहासिक सोहळा साजरा करताना शीख बांधवांनी पाण्याचा अपव्यय मात्र टाळला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापुरात महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज स्कूलनं दिवाळी बाजार सारखा एक अनोखा उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान असावे तसंच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी सोलापूरमधील बोरामणी गावात हा बाजार भरवण्यात आला आहे. काल सिंधुदुर्गमध्ये भल्या पहाटे नरकासूर दहन करण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. मालवणात आणि सावंतवाडीत तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मालवणातील बंदर जेटीवर नरकासूर स्पर्धेचं आयोजन केलं होतं. सुमारे 35 नरकासूर या स्पर्धेत सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात त्यांना किनाऱ्यावर आणून जाळण्यात आलं. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत आणि प्रसाद लाड यांनी अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. मानखुर्द येथील अनाथ आश्रमात हे सिने अभिनेते आले होते. यावेळी या मुलांसोबत त्यांनी डान्सही केला. त्यांना फराळ आणि कपडे वाटप करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार असून शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपच्या विक्रांत तरे किंवा विशाल पावश यांची उपमहापौरपदी निवड होणं अपेक्षित आहे. महापौर आणि उपमहापौर पदाकरता शिवसेना आणि भाजपकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेऊन बहुमताच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा युतीचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज महापौर निवडणुकीसाठी उपस्थित राहणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक 16 नोव्हेंबरला होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं काँग्रेस, भाजप आणि ताराराणी आघाडीकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. काँग्रेसकडून अश्विनी रामाने यांनी उपमहापौर पदासाठी, राष्ट्रवादीकडून शमा मुल्ला यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजप ताराराणीनं महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवार उभे केलेत. बिहार विधानसभेत झालेल्या भाजपच्या दारुण पराभवानंतर शरद पवारांनी भाजपवर तोंडसूक घ्यायला सुरुवात केली आहे. आपल्या खात्यात पैसे पडतील म्हणून लोकांनी वेगळा विचार केला, मात्र बिहारमधील जनतेनं देशाला रस्ता दाखवण्याचं काम केल्याचं पवारांनी म्हटलंय. वाई नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना भाजपमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळीनंतर भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीत आमदारांनी केलेल्या तक्रारी आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सरकार दरबारी आपली कामं होत नसल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्या होत्या. पुणेकरांना वाढीव FSIची दिवाळी भेट मिळाली आहे. विभागीय आयुक्त एस चोकलिंगम यांनी पुणे शहरातील नवीन विकास यंत्रणा नियमावली शासनाला पाठवली आहे. त्यात म्हाडा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घर उभारणीसाठी 4 FSIची शिफारस करण्यात आली आहे. शहराच्या जुन्या हद्दीत रिडेव्हलपमेंट आणि क्लस्टर डेव्हलपमेंट देखील या आधीपासून दुप्पट FSIची तरतूद, तर शहराच्या जुन्या हद्दीत 3 पट आणि नव्या हद्दीत 2.5 पट TDR जागा मालकांना दिला जाणार आहे. तुरडाळीचे दर सध्या गगनाला भिडले असताना भाजपच्या धुळे महानगर शाखेनं अवघ्या 99 रुपये प्रति किलो दरानं तुरडाळ उपलब्ध करून दिली. अवघ्या 2 तासात तब्बल 4 टन डाळींची विक्री झाली. दिवाळीची सर्वत्र धूम असताना सर्वसामान्य मात्र महागाईनं त्रस्त आहेत. खाद्यपदार्थासह फटाक्याचे भाव वाढले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या साहित्याची खरेदी वाढली आहे, पण पूजेचं साहित्यही महाग झाले. महागाईचा फटका आपल्याला देखील बसला असून सुमारे 20% व्यवसाय यामुळे कमी झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातल्या रांजई इथं असलेल्या ETC ॲग्रो या कंपनीमध्ये 6,000 टन डाळींचा साठा असल्यानं खालापूर पुरवठा विभागानं कंपनीत धाड टाकून सुमारे 55 कोटी रुपयांची बेकायदेशीरपणे साठवलेली डाळ जप्त केली आहे। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी अचानक कंपनीस भेट देऊन पाहणी केली। किरीट सोमय्या यांच्या लिम्स फॉर लाईफ या उपक्रमाला 1 वर्ष पूर्ण झालं। या निमित्तानं मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात चाणक्य या हिंदी नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता। या दरम्यान गरजूंना कृत्रिम अवयव दान करण्यात आले। आतापर्यंत 500 जणांना या कार्यक्रमांतर्गत कृत्रिम अवयव वाटण्यात आले। दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबई पोलिसांनी नवी मुंबईकरांना दिवाळी भेट दिली आहे। नवी मुंबई पोलिसांनी सिटीझन कॉप हे नवीन ॲप्लिकेशन सुरू केलं आहे। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलं। या ॲपद्वारे नागरिकांना नवी मुंबईतील पोलीस स्थानकं, कार्यरत अधिकारी, पोलीस आयुक्तालयांच्या अंतर्गत येणाऱ्या एरियाची माहिती मिळणार आहे। शिवाय एखाद्या घटनेची तत्काळ माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवता येणार आहे। दिवाळीच्या दिवसातही नाशिककर कुंभमेळ्याचा अनुभव घेत आहेत। मागील 2 ते 3 महिने नाशिककरांनी जो वैष्णवांचा याची डोळा सोहळा अनुभवला होता, तोच साधू महंतांचा कुंभमेळा आता छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिककरांच्या भेटीला आला आहे। मुंबईहून कारनं पुण्यात येऊन भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। 5 जणांच्या टोळीतील 3 पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 27 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या टोळीनं 50 घरफोड्या केल्याचं कबूल केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।